महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत का, या प्रश्नावर आपण आज बोलणार आहोत. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत का, की महाराष्ट्राविरोधात एक चुकीचा नॅरेटिव्ह तयार केला जात आहे. आणि जर उद्योग खरोखरच महाराष्ट्रातून बाहेर जात असतील तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची, सरकारची की प्रशासनाची की बदलत्या औद्योगिक परिस्थितीची. आणि या सगळ्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आलंय पुण्याजवळचं चाकण MIDC. एका बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार सरकारला प्रश्न विचारत आहेत, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची बाजू मांडत आहेत. पण या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे चाकणमधल्या कामगारांचं काय, उद्योगांचं काय आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्याचं काय. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आहोत. मित्रांनो, आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय नाही तर तथ्यांच्या आधारावर आढावा घेणार आहोत. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाही विचारणार आहोत. एक लक्षात घ्या, या वादाची सुरुवात नेमकी झाली कुठून. पुण्याजवळचं चाकण हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या इंडस्ट्रीयल हब पैकी एक आहे. ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग सेक्टरमधील अनेक कंपन्यांसाठी हा परिसर खूप महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही काळापासून चाकणमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित समस्या खूप चर्चेत आहेत. खराब रस्ते, मोठ्या प्रमाणावर तासनतास वाहतुकीची कोंडी, पार्किंग समस्या आणि पाणी, वीज यासारख्या सुविधा आणि माल वाहतुकीवर या सर्वांचा होणारा परिणाम. आणि याच पार्श्वभूमीवर सुमारे 20 कंपन्या चाकणमधून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याची एक बातमी समोर आली. आणि या बातमीमुळेच राजकीय वर्तुळात खूप खळबळ उडाली. कारण हा प्रश्न फक्त 20 कंपन्यांचा नाही, प्रश्न आहे त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांचा. आणि त्याहूनही मोठा प्रश्न आहे, जर एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीयल हबमधून कंपन्या बाहेर जाण्याचा विचार करू लागल्या तर त्याचा संदेश देशातील आणि परदेशातील नवीन इन्व्हेस्टर्स पर्यंत काय जाईल. या सर्व बाबतीत आज शरद पवारांनी काय म्हटलं ते आपण पाहू. या मुद्द्यावर शरद पवारांनी सरकारला तातडीने लक्ष घालण्याचं आवाहन केलंय. त्यांनी चाकणमधील वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणी, वीज आणि इतर समस्यांचा उल्लेख केलाय. त्यांचा मुद्दा असा होता की उद्योगांना महाराष्ट्रातून बाहेर जाण्यास भाग पाडलं जाऊ नये आणि रोजगाराचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. सुमारे 20 कंपन्यांच्या स्थलांतरामुळे हजारो रोजगारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी मांडलंय. आणि इथे राजकारण सुरू होते. विरोधकांसाठी हा मुद्दा सरकारला घेरण्याची संधी आहे. पण सरकारचं म्हणणं काय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणमधील इन्फ्रास्ट्रक्चर समस्या गंभीर असल्याचं मान्य केलंय. म्हणजे सरकारने समस्या अस्तित्वातच नाही असं म्हटलं नाही, उलट समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला वेळबद्ध काम करण्याचे त्यांनी निर्देश दिले. उद्योगमंत्री उमंग सामंत यांनी चाकणला भेट देऊन इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच या समस्यांवर उपाय करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचं आणि पुढील सुमारे 10 महिन्यात इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भातील उपाययोजना करण्याचं लक्ष ठेवलं आहे. म्हणजे सरकारने आता ऍक्शन सुरू केली. पण प्रश्न असा आहे की ही ऍक्शन आधीच का सुरू केली नाही. एखाद्या कंपनीसाठी रस्ता म्हणजे फक्त तो रस्ता नसतो, तो सप्लाय चेनचा भाग असतो. एखादा ट्रक फॅक्टरीपर्यंत वेळेवर पोहोचला नाही, रॉ मटेरियल उशिरा आलं, फिनिश्ड गुड्स वेळेवर बाहेर गेलं नाही तर कंपनीचा प्रोडक्शन कॉस्ट वाढतो, डिलिव्हरी शेड्यूल्स बिघडतात आणि शेवटी कंपनीला त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करणं आर्थिकदृष्ट्या तोट्याचं वाटू लागतं. म्हणूनच इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर ही केवळ स्थानिक सुविधा नाही, ती थेट इन्व्हेस्टमेंट आणि एम्प्लॉयमेंटशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांबाबत आणखी एक आकडा चर्चेत आलाय. गेल्या काही वर्षात राज्यातील तब्बल 36,211 कंपन्या बंद किंवा स्ट्राईक ऑफ झाल्याची आकडेवारी समोर आली. 36,211 हा आकडा पाहिल्यावर पहिला प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कंपन्या निघून का जात आहेत. विरोधकांनी या आकडेवारीवरून सरकारला प्रश्न विचारले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इंटरप्शन्सला विरोध केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार या 36,211 कंपन्यांपैकी सुमारे 70% कंपन्या
प्रत्यक्षात बंद होत्या, म्हणजेच त्या व्यवसायात सक्रिय नव्हत्या किंवा त्यांनी व्यवसाय सुरूच केला नव्हता. त्यामुळे हा संपूर्ण आकडा महाराष्ट्रातून ऑपरेशनल कंपनीच्या बाहेर गेल्या असा अर्थ काढण्यासाठी वापरणं चुकीचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आणि इथेच खरी चर्चा सुरू होते. सरकारचं स्पष्टीकरण पूर्णपणे चुकीचं आहे का? दोन्हीपैकी एकच बाजू निवडण्यापेक्षा आपण दोन्ही मुद्दे वेगवेगळे केले पाहिजेत. पहिला मुद्दा, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर ऑपरेशनल कंपनीज बाहेर जात आहेत का? याबाबत 36,211 हा आकडा सरसकट वापरणं योग्य नाही, कारण सरकारच्या म्हणण्यानुसार त्यातील मोठा हिस्सा इनॅक्टिव्ह किंवा डिफंक्ट कंपन्यांचा आहे. पण दुसरा मुद्दा वेगळा आहे. चाकण सारख्या महत्वाच्या इंडस्ट्रियल हबमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर समस्या आहेत का? याचं उत्तर सरकारने स्वतः दिलंच पाहिजे. हो, समस्या गंभीर आहेत आणि म्हणूनच सरकारने समिती आणि टाइम बॉन्ड ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. इथे फडणवीस विरुद्ध पवार हा संघर्ष महत्वाचा ठरतो. पवार म्हणतात, सरकारने उद्योग आणि रोजगार वाचवण्यासाठी अधिक सक्रियपणे काम केलं पाहिजे, आणि सरकार म्हणतं महाराष्ट्रातील इंडस्ट्रियल इकोसिस्टम मजबूत आहे आणि काही आकडे चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहेत. दोन्ही बाजूच्या दाव्यांमध्ये राजकीय अँगल आहे. पण सामान्य नागरिकांसाठी त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे, आपल्या राज्यात उद्योग टिकले पाहिजेत का? उत्तर अर्थातच हो आहे. कारण उद्योग म्हणजे फक्त फॅक्टरी नाही. उद्योग म्हणजे रोजगार, ट्रान्सपोर्ट, स्मॉल सप्लाईज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लॉजिस्टिक्स, लोकल बिझनेस आणि हजारो कुटुंबाची अर्थव्यवस्था. समजा एखाद्या कंपनीला चाकणमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट वाढत आहे, ट्रॅफिकमुळे वेळ जातोय, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाहीत, परमिशन्समध्ये विलंब होतोय, तर कंपनी मॅनेजमेंट काय विचार करेल? दुसऱ्या इंडस्ट्रियल लोकेशनचा विचारच करेल ना. हा प्रश्न फक्त कंपनीपुरता मर्यादित राहत नाही. एका कंपनीने लोकेशन बदलला तर त्याच्या सप्लायर्सवर परिणाम होतो, कामगारांवर परिणाम होतो, स्थानिक बिझनेसवर परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन इन्व्हेस्टर्स त्या भागाकडे पाहताना दोनदा विचार करतो. म्हणूनच चाकणचा प्रश्न हा सरकारसाठी छोटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू नाही, तो महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टमसाठी वॉर्निंग सिग्नल ठरू शकतो. पण सरकारने आता काय करायला हवं? फक्त खड्डे बुजून प्रश्न सुटणार नाही. तात्पुरती दुरुस्ती आवश्यक आहे, पण त्यासोबत लॉंग टर्म प्लॅनिंग देखील आवश्यक आहे. चाकण सारख्या वाढत्या इंडस्ट्रियल बेल्टसाठी बेहतर रोड्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट, पार्किंग व्यवस्था, पब्लिक ट्रान्सपोर्ट, वॉटर सप्लाय, पॉवर रिलायबिलिटी आणि वेस्ट मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल अप्रुव्हल्स आणि इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन्स, या सगळ्या गोष्टी एकत्र सुधाराव्या लागतील. कारण उद्योग फक्त जमीन देऊन उद्योग येत नाहीत, त्याला इकोसिस्टम लागतो. तुम्ही पुणे किंवा महाराष्ट्रात उद्योग वाढताना पाहू इच्छिता की इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्यांमुळे कंपन्या दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली तर ते सरकारचं अपयश मानाल. आणि दुसरा प्रश्न, शरद पवारांनी सरकारवर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या औद्योगिक हितासाठी आहे की हा फक्त सरकार विरोधातील राजकीय मुद्दा आहे? आणि फडणवीस सरकारने आता दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात वेळेवर पूर्ण झाली तर हा वाद संपेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चाकणचा हा मुद्दा आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, उद्योगासाठी फक्त इन्व्हेस्टमेंट पॉलिसी पुरेशी नाही. रस्ते हवेत, वीज हवी, पाणी हवे, अपवेळच हवीत आणि सर्वात महत्वाचं कुशल मनुष्यबळ हवं. उद्योगांना सरकार आणि प्रशासनाकडून विश्वास हवा आहे. आज फडणवीस सरकारने समस्या मान्य करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता खरी परीक्षा आहे ती इम्प्लिमेंटेशनची. 31 ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजतात का? पुढील 10 महिन्यात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारते का? आणि ज्या कंपन्या स्थलांतराचा विचार करत आहेत त्या महाराष्ट्रातच राहतील का? यावरच संपूर्ण वादाचं खरं उत्तर मिळणार आहे. कारण शेवटी राजकारणी कोण जिंकेल हा प्रश्न काळासाठी महत्वाचा असतो, पण महाराष्ट्रात उद्योग टिकेल का आणि महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळाला का हा प्रश्न कायमचा महत्वाचा आहे. मी सुनील गायकवाड, आपण पाहत होतात आवाज जनतेचा. अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.